दुष्काळी परिस्थितीवर रणजित शिंदे यांची तात्काळ मात. सीनामाडा योजना कालव्यांद्वारे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा. याच्याबद्दल सविस्तर माहिती शिकी. सोलापूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी पातळी कमालीची घटली आहे. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा भाजप नेते माननीय श्री रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी मुंबईत धाव घेत राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. रणजित शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषण वास्तवता मंत्री महोदयासमोर मांडली. सध्या उजनी धरणात सुमारे 50% जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणातून खालील मार्गाद्वारे तातडीने पाणी सोडण्यात यावे. याच्यामध्ये सीनामाडा उपसा सिंचन योजना, उजनी उजवा व डावा कालवा, भीमा सीना जोड कालवा अशी आग्रही मागणी निवेदनद्वारे करण्यात आली. नामदार मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी तात्काळ पावले उचलली. त्यांनी बैठकीतूनच सोलापूर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री चोपडे साहेब यांना फोन लावून उजनी धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे स्पष्ट व लेखी आदेश दिले. मंत्र्यांच्या या तत्परतेमुळे सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रणजितसिंह शिंदे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पिकांना संजीवनी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.